नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात इतरावर अधिक विश्वास ठेवणे हे आपले मानसिक तणाव वाढण्याचे मुख्य कारण असू शकते. म्हणून आपले आर्थिक कार्य आणि पैशाशी संबंधित गोष्टी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगणे टाळा. अन्यथा ते आपल्याकडे कर्ज मागून आपले आर्थिक बजेट खराब करू शकतात. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती, तरी या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यातही यश मिळू शकेल. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्यपेक्षा चांगला असेल. कारण या आठवड्यात तुम्हाला जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून तुमच्या इच्छेनुसार विद्यापीठात प्रवेश मिळण्याची चांगली बातमी मिळेल. तथापि, यावेळी देखील आपण नेहमी ही गोष्ट आपल्या मनात ठेवण्याची आवश्यकता आहे की कठोर परिश्रम केल्याने अशक्य देखील शक्य होते. म्हणूनच हे समजून घ्या. आपले प्रयत्न योग्य दिशेत करत राहा. या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित काही यात्रेवर जावे लागू शकते. अशात तुमच्यासाठी यात्रा बराच थकवा आणि तणाव देणारी सिद्ध होईल. म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्यासच प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा. या सप्ताहात आपल्या आई-वडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीमधून बाहेर निघण्यात यशस्वी असाल. कारण तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेलच, सोबतच तुम्ही आपली स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करतानाही यशस्वी राहाल. उपाय: तुम्ही नियमित 33 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी. तुम्ही या सप्ताहात आपल्या विचारांचे आदानप्रदान करण्याची इच्छा ठेवाल, परंतु कार्यस्थळी तुमचे विचार आणि सल्ल्याला अधिक महत्त्व मिळणार नाही. या काळात तुम्हाला खूप एकटे वाटेल. सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील. त्यानंतर जर आपणास आपला हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल, तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले ज्ञान वाढवा. उत्तम आणि संतुष्ट जीवनासाठी आपली मानसिक दृढतामध्ये वृद्धी करा. यासाठी तुम्ही उत्तम पुस्तके वाचू शकता किंवा योग व्यायामाची मदत घेऊन स्वतःला उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. या सप्ताहात अचानक कुणी पाहुण्याचे तुमच्या घरी येणे आर्थिक स्थिती खराब करू शकते. कारण पाहुण्यांना आनंदी करण्याच्या नादात तुम्ही त्यांच्यावर स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक धन खर्च करू शकता.
या सप्ताहात घर कुटुंबात काही उपकरण किंवा वाहन खराब होण्याच्या कारणाने तुम्हाला काही आर्थिक नुकसानही होऊ शकते. अशात सुरुवातीमध्ये या गोष्टींची काळजी घेऊन त्याप्रती सावधान राहा. खास करून वाहन चालवताना वेळेच्या गतीची काळजी घ्या अथवा नुकसान होऊ शकते. उपाय: तुम्ही नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः मंत्राचा जप करा. धनु राशी. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 6व्या भावात विराजमान होण्याने यावेळी तुम्हाला कुठलाही चुकीचा निर्णय घेण्यापासून सावध राहावे लागेल अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही आपल्या घरगुती कार्यासोबत सामाजिक कार्यातही अधिक उत्साहाने भाग घ्याल आणि प्रियजनांसोबत कुठल्या तीर्थयात्रेवरही जाण्याचा प्लॅन बनवाल. यामुळे तुम्हाला आत्मविश्लेषण करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. हा सप्ताह कुठल्याही नवीन कामाची सुरुवात किंवा बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आणि उत्तम योग दर्शवत आहे. अशात तुम्ही या काळात गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करता तर तुम्हाला उत्तम लाभ मिळणे शक्य आहे. हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्यपेक्षा कमी चांगला राहणार आहे, कारण या वेळात अभ्यासाच्या प्रती तुमचा निष्काळजीपणा, पूर्वीची कठीण मेहनत आणि तुमच्या बऱ्याच प्रयत्नांना विफल करू शकते. अशात स्वतःला दुसऱ्यांच्या समोर मूर्ख सिद्ध करण्यापासून बचाव करा. या सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्रती आधीपेक्षा जास्त सतर्कता ठेवण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही बाहेर तळलेले खाण्याच्या ऐवजी घरातील बनवलेले स्वच्छ भोजन करा. सोबतच सकाळ संध्याकाळ घरापासून दूर पायी फिरण्यासाठी जा आणि ताज्या हवेचा आनंद घ्या, कारण असे करणे तुमच्या स्वतःला निरोगी ठेवण्यात यशस्वी असेल. जर तुम्हाला कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात पूर्वीची काही समस्या येत होती तर ती या सप्ताहात पूर्णतः दूर होऊ शकेल, कारण यावेळी आर्थिक जीवनात तुम्हाला लक्ष्मीची साथ मिळेल. यामुळे तुम्ही कमी प्रयत्नानंतर धनप्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. उपाय: तुम्ही गुरुवारी भगवान रुद्रासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.